काय दररोज रडणं चालू आहे? हो, रडणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु एखाद्या वेळेस मन भरून आलं, आपले इमोशन्स हँडल करायचे आहेत, तेव्हा एखाद्या वेळेस रडणं योग्य आहे, परंतु दररोजच रडणं ही मात्र वाईट गोष्ट आहे. तर दररोज रडणं ही आपली सवय होऊन जाते. दररोजची रडणी काय आहेत आपली? मीच काय असं म्हणजे माझ्याच आयुष्यात का आलं? मीच असं काही पाप केलं होतं? मीच एवढं काही वाईट कर्म केले? मीच सापडले होते का? दुसरं कुणी दिसलं नाही का? मीच अशी काय एवढी वाईट कामं केलीत की मीच सापडले आहे देवाला? असं एक ना अनेक आपण कारणं देऊन, कारणं काढून रडत असतो. आता मला हे सहन होत नाही आहे, माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर चाललेलं आहे. तर ही कारणं आहेत दररोज रडण्याची. तर दररोज रडण्यापेक्षा ती सिच्युएशन, ती परिस्थिती आपण स्वीकारणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण स्वीकारत नाही, त्या गोष्टीवर आपण काम करू शकत नाही. तर बघा, अडचणी किंवा प्रॉब्लेम्स त्याच्याच आयुष्यात येतात, त्याची क्षमता असते सॉल्व करण्याची. आणि बघा, ज्यांना अडचणी येतात त्यांच्याकडेच अनुभव असतो, त्यांचे अनुभव वाढतात. आणि म्हणून रडण्यापेक्षा सोल्युशन काढा. आणि सोल्युशन काढण्यासाठी ॲक्शन घ्यावी लागते. जोपर्यंत ॲक्शन नाही, सिच्युएशन चेंज होत नाही. आणि सिच्युएशन चेंज होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. मग दररोज रडावं लागेल. तर रडण्यापेक्षा ॲक्शन घ्या. आणि जर माझा तुम्हाला ह्या व्हिडिओमधले जर विचार आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हो,